नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर दिसत आहेत दोन बाटल्या. एक आहे इफ्कोचा नॅनो युरिया, एक आहे इफ्कोचा नॅनो DAP 816 तर आता सध्या शेतीमध्ये एवढं मोठ्या बॅगा ज्या असतात 45 किलोच्या 50 किलोच्या, तर ते वापरायची काही गरज नाही. नॅनो युरिया आपण विदाऊट म्हणजे सॉईलमध्ये टाकायच्या ऐवजी फक्त आपण इथेही वापरू शकतो, डायरेक्ट स्प्रे करून. तर याची क्वांटिटी आपण घेऊ शकतो 50 to 60 ml पर पंप. मीन्स याची कॉस्ट जी ती फक्त 225 आणि ह्या नॅनो DAPची जी कॉस्ट आहे ही आहे 600 रुपीज. तर हे परवडतं. बॅग्स यूज करण्यापेक्षा, हेवी कॅरी करण्यापेक्षा हे एकदम इफेक्टिव्ह, आणि मी आता स्वतः रिझल्ट बघितला आहे याचा, खूप छान आहे. तर तुम्ही हे शेतामध्ये ऑन फील्ड माझा जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो मी तुमच्याशी शेअर केला. तर हे खूप इफेक्टिव्ह आहे, एक सांगायचं होतं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर दिसत आहेत दोन बाटल्या. एक आहे इफ्कोचा नॅनो युरिया, एक आहे इफ्कोचा नॅनो DAP 816. तर आता सध्या शेतीमध्ये एवढं मोठ्या बॅगा ज्या असतात 45 किलोच्या 50 किलोच्या, तर ते वापरायची काही गरज नाही. नॅनो युरिया आपण विदाऊट म्हणजे सॉईलमध्ये टाकायच्या ऐवजी फक्त आपण इथेही वापरू शकतो, डायरेक्ट स्प्रे करून. तर याची क्वांटिटी आपण घेऊ शकतो 50 to 60 ml पर पंप. मीन्स याची कॉस्ट जी ती फक्त 225 आणि ह्या नॅनो DAPची जी कॉस्ट आहे ही आहे 600 रुपीज. तर हे परवडतं. बॅग्स यूज करण्यापेक्षा, हेवी कॅरी करण्यापेक्षा हे एकदम इफेक्टिव्ह, आणि मी आता स्वतः रिझल्ट बघितला आहे याचा, खूप छान आहे. तर तुम्ही हे शेतामध्ये ऑन फील्ड माझा जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो मी तुमच्याशी शेअर केला. तर हे खूप इफेक्टिव्ह आहे, एक सांगायचं होतं. धन्यवाद.